रक्षाबंधनासाठी माझे भाऊ आणि वहिनी आले होते आणि त्याचसाठी आम्ही सगळ्यांनी मस्त ट्रेडिशनल वेअर केलं आणि रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. सो इकडे ना मी आरतीचं ताट वगैरे पण छान असं सजवून घेतलं. या कामांमध्ये ना मला खूप इंटरेस्ट आहे. सो इकडे बघा रक्षाबंधनाची सुरुवात झाली. माझ्या भावाला छान असं मी ओवाळून घेतलं. मला रोशनला सुद्धा ओवाळायचं होतं कारण अनाया अजून थोडीशी छोटी आहे. नेक्स्ट इयर तीच नक्की रोशनला ओवाळेल. आणि मला सुद्धा 2 भाऊ आहेत पण त्यापैकी एकच भाऊ आला होता. एकाला मी राखी पाठवली होती आणि सोबतच माझ्या दिराला सुद्धा राखी पाठवली होती. सो त्यांची राखी त्यांनी तिकडेच सेलिब्रेट केली. मग माझ्या बहिणीने सुद्धा रोशनला राखी बांधली कारण भावाचंच नातं लागतं. आणि मग आम्ही दोघींनी सुद्धा एकमेकींना मस्त राखी बांधून घेतली आणि असं छोटंसं छान असं सेलिब्रेशन आमचं झालं. माझे भाऊ आणि बहिणी फक्त एकाच दिवसासाठी आले होते म्हणून मग कुठेतरी बाहेरही जाऊन यायचं होतं. मला आणि अनायाला फार असं बरं नव्हतं तरी आम्ही गेलो पवनार लेकला. तिकडे एकदम अशी थंडी हवा होती. अनायाला थोडीशी सर्दी होती पण अनायाची बरी चिडचिड होत होती. तरी आम्ही तिकडे बराच वेळ घालवला, खूप मस्ती केली. आणि आम्ही कुठेही जाऊ आमचं जेवणाचं सोबतच असतं कारण आम्ही जेवणासाठी खूप त्रास देतो. सो कसं तरी तिला मनवून जेवण करणं चाललेलं होतं. तिला हे डग दिसले, तिला एवढा आनंद झाला कारण आजपर्यंत आम्ही फक्त ते पुस्तकातच बघितले होते. त्यानंतर बोटिंग करण्याचा आमचा विचार झाला पण मी जाणार नव्हते. वेळेवर अनायाने खूप दंगा घातला की मला पण जायचं आहे आणि तिला हे वाटत होतं की स्विमिंगला जायचं आहे. ती म्हणत होती मला पण स्विमिंग. मग म्हणलं चला ठीक आहे. तिला सर्दी असतानाही आम्ही तिकडे बोटिंगला घेऊन गेलो पण तिने खूप एन्जॉय केलं. त्यानंतर मग आम्हाला खायची होती मिसळ पाव कारण नागपूरमध्ये काही ती एवढी स्पेशल मिसळ पाव मिळत नाही. ती खाऊन घरी आलो. सगळ्यात आधी अनायाच्या जेवणाची सोय करायची होती. आईने ह्या शेवळ्या पाठवल्या आहे त्या मस्त उकळून घेतल्या. आमच्याकडे या शेवळ्या उकळून दुधात टाकून साखर टाकून खातात पण मी अनायाला विदाऊट शुगर दिलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी. आता रक्षाबंधन म्हटल्यावर शॉपिंग तर झालीच पाहिजे. सगळ्यात आधी माझ्या भावाची छोटी मोठी शॉपिंग केली आणि माझी शॉपिंग करायला गेलो. मला हे टॉप खूप आवडलं आणि मी ते लगेच घेऊन घेतलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर मग आम्ही डिनरसाठी बाहेर गेलो. आम्हाला बराच उशीर झाला होता. डिनर करून घरी परतलो आणि असा संपवला आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.